जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वरादी भावंड याच्यामध्ये सगळ्यात लहान असणारी आमची मुक्ताबाई, पण जरी लहान असली तरी तिचा अधिकार मात्र मोठा होता. चांगदेवांना सुद्धा तिने उपदेश केलाय. ती त्यांची गुरु होती आणि प्रसंगी आपल्या मोठ्या भावांसुद्धा ती उपदेश करत असे. एकदा ज्ञानेश्वरांना काही कारणाने लोकांवर रुष्ट होऊन ते आपल्या झोपडीमध्ये जाऊन बसले. झोपडीचं दार घट्ट लावून घेतलं. काही केल्या दार उघडेना. तेव्हा मुक्ताबाई त्यांची समजूत घालतीये आणि मोठ्या प्रेमळ वाणीने त्या आपल्या मोठ्या भावास ती समजावतीये. म्हणजे ज्ञानदादा, जो पवित्र मनाचा योगी असतो ना, त्याने जगाचे सर्व अपराध सहन केले पाहिजेत. जर सर्व विश्व रागाने वन्ही झालं तर संतांनी त्यावर पाणी होऊन ती आग विझवावी लागते. आणि हे काम कसं करायचं असतं तर संतोषाने करायचं असतं. शब्दशस्त्रांनी कोणी क्लेश दिला तर तो संतांनी उपदेश मानावा. हे संबंध विश्व हा एक मोठा कापडाचा पडदा आहे आणि तो ब्रह्मसूत्राने गुंफलेला आहे. अहो, ज्याच्या अंगी दया क्षमा असते तेच खरे संत. त्यांना लोभ अहंकार माहीत नसून ते विरक्त असतात. हे जाणून ज्ञानेश्वरा, आपण झोपडीचे दार उघडावे. चिंता क्रोध यांना दूर सारावे. सर्व भूत मात्र आपल्यापेक्षा वडील आहे असे मानावे. म्हणून कोणावर रागवू नये. जीभ दातांनी चावली तर कोणी दात पाडून टाकतं का? तेव्हा ज्ञानदेवा, आपलं मन मोठं करा आणि तुम्ही दार उघडा. अहो, ज्याचा भाव शुद्ध आहे त्याला देव दूर नसतो. साधने कधी बाजारात मिळत नाही. ज्याने त्याने ती स्वतःच मिळवायची असतात. कोणी कोणास काय शिकवावे असे म्हणून मुक्ताबाई लढिवाळपणे ज्ञानदेवांना विनवत आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. अवघी साधने हातवटी, मोले मिळत नाही हाटी. कोणी कोणासी कवावे, सार साधुनिया घ्यावे. लढिवाळ मुक्ताबाई, जीव मुदल ठाईचे ठाई. तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताबाईंचे